जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार इंद्रजित पाटील यांनी AB9 मराठीला दिलेली ही खास मुलाखत। नमस्कार सर, AB9 मध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्ते सर, तुम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे उतरला आहात, तर तुमचा नेमका अजेंडा काय आहे? सर्वप्रथम मी वडणगे जिल्हा परिषदचे इलेक्शन लढवत आहे। मी लढवत असताना या विभागाचे आमदार, माझे मार्गदर्शक, माझे नेते आदरणीय चंद्रजीत नरके साहेब यांच्या माध्यमातून मी गेली या विभागामध्ये 2015 ते 16 वर्ष झाले कार्यरत आहे आणि काम करत असताना त्यांच्यासोबत राहून या ठिकाणी माझ्या कैलासवासीय माझे आजोबा सदाशिव पाटील मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नेते व माझे काका बाजीराव पाटील नाना यांचा सर्व आशीर्वाद घेऊन मला या जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली। तर मी या विभागातून पूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी 5 वर्ष काम केलं वडणगे पंचायत समितीमधून, आणि 5 वर्ष काम करत असताना माझा असणारा संपर्क या विभागामध्ये काम करत असताना ही माझ्या तीन गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहे। त्या 3 गावामधून 2 गावं पूर परिस्थितीमध्ये निर्माण होतात। या सर्व असं भौगोलिक परिस्थिती जर बघितला तर माझी ही 2 पुढची गावं आहेत, आंबेवाडी आणि चिखली, ही पूर्ण पूर परिस्थितीमध्ये निर्माण झालेली गावं आहेत। सगळीकडे पाण्याचा पूर मोठ्या प्रमाणात येतो आणि अशा पद्धतीने भरपूर काम केलंय। त्याचबरोबर कुपेरी पंचायत समिती आमच्या विभागामध्ये वडणगे जिल्हा परिषद दुसरी पंचायत समिती आहे। तर त्या ठिकाणी देखील मी गेली 7 ते 8 वर्ष सातत्याने संपर्क ठेवला आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी मी समावेश झालो आणि या सर्व या माझ्या संपर्काचा असेल, माझ्या कामाच्या जोरावरती असेल, या सर्वांचा विचार करून आमचे नेते चंद्रजीत नरके साहेबांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर मी विकास कामाचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरं जात आहे। आणि सर, तरुणांसाठी तुम्ही काय कराल? तरुणांसाठी म्हणायचं झालं तर मी एक स्वतः खेळाडू आहे आणि मी क्रिकेट एक चांगल्या पद्धतीने खेळत होतो आणि तरुणांची आताची सध्याची पिढी बघितला तर तुम्हाला माहिती आहे सगळी मोबाईलच्या या जगामध्ये सर्वजण मोबाईलमध्ये अडकून बसले। तर वडणगे गावामध्ये देखील आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून सहकार्याने सगळ्यांनी या ठिकाणी लोकवर्गणी ग्राउंड बनवलं आहे। तसंच माझ्या मतदारसंघामध्ये हनुमंतवाडी गाव आहे, कुपिरी आहे, या गावामध्ये देखील मी येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये क्रीडांगणाचे प्रश्न ज्या 2-3 गावामध्ये या ठिकाणी आहेत, पारडीमध्ये क्रीडांगणाचा प्रश्न आहे, हे क्रीडांगणाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्याने या ठिकाणी लक्ष देणार आहे, जेणेकरून नवीन खेळाडू या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत, मुलांनी खेळ खेळला पाहिजे। या उद्देशानं ही ग्राउंडची निर्मिती होणं फार गरजेचं आहे आणि ग्राउंड बनवण्यासाठी काय त्रुटी असतील, काय अडीअडचणी असतील तर या ठिकाणी मी सातत्यानं पाठपुरावा करून मी ते पूर्ण करणार आहे। सर, कोविड काळात तुमचं बऱ्यापैकी काम झालं, आम्ही बऱ्यापैकी ऐकलं, तर तुम्ही स्वतः काय सांगाल कोविड काळातील अनुभव? तसं कोविड काळातला अनुभव सांगायचं म्हणलं तर खूप वेळ दिवस कमी पडेल, कारण वडणगे गावामध्ये असेल किंवा या पंचक्रोशीमध्ये असेल जिल्ह्यामधलं पहिलं खाजगी कोविड सेंटर मी सुरू केलं आणि तेही स्वखर्चाने। त्यानंतर लोकसहभागातली लोकांनी मला उत्स्फूर्तपणे मदत केली, पण मी आर्थिक स्वरूपाची मदत कोणाची स्वीकारली नाही। कोविड सेंटर सुरू करत असताना ज्यांना कोणाला द्यायचे असेल तर त्यांनी मेडिसिन द्यावे, अन्नधान्य फूडच्या माध्यमातून द्यावे, पाण्याचे बॉटल्स, अंडी, अशा प्रकारे मी मदत स्वीकारली। मी कुणाचीही आर्थिक मदत स्वीकारली नाही आणि हे उभा करत असताना 50 बेडचं हॉस्पिटल मी या ठिकाणी उभा केलं। शाळेमध्ये, वडणग्याच्या शाळेमध्ये हे कोविड सेंटर मी उभा केलं आणि मी नावही देताना वडणग्याचं नाव दिलं। मी कधी माझं स्वतःचं नाव या ठिकाणी दिलं नाही, कारण मी स्वतः खर्च करून मी हे सगळं उभा केलं। पण गावचं नाव पुढे यावं हीच माझी भावना आणि वडणगे कोविड सेंटर सुरू करत असताना 50 बेडच हे कोविड सेंटर, त्यामध्ये 20 बेड हे ऑक्सिजनचे होते, बाकीचे नॉन ऑक्सिजनचे होते आणि त्याच्यामध्ये 2 मेन डॉक्टर, 3 MO आणि जवळजवळ 10 नर्सिंग स्टाफ या ठिकाणी काम करत होता। छोटंसं मेडिकल आम्ही उभा केलं होतं। माझे सहकारी मित्र सरदार मिसाळ यांच्या पत्नी कोमलताई मिसाळ त्यावेळेच्या तत्कालीन आमच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, मी पंचायत समिती सदस्य होता। त्यांच्या माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषदचा आरोग्य विभागाकडून देखील आम्हाला औषध पुरवठा चांगल्या पद्धतीने झाला, त्यामुळे आम्ही लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकलो। सांगण्याचं तात्पर्य एवढं की आम्हाला आनंद याच्यासाठी होतोय की ज्या काळामध्ये आधार देण्याची गरज होती त्या काळामध्ये आपण कोविड सेंटर सारखं एखादं मोठी संकल्पना आम्ही उभी केली आणि उभी करत असताना त्याच्यामध्ये जवळजवळ 750 रुग्णांना आम्ही या ठिकाणी बरं केलं। नुसतंच बरं केलं नाही तर त्याच्यामध्ये एकही रुग्ण आमचा दगावला नाही, सगळे सुखरूप बरे गेले। त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या घरी जाण्यानं, त्यांच्या सुखरूप पोहोचण्यानं जे काय आम्हाला आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादाच्या जोरावरती असेल किंवा त्यांच्या
या सर्व गोष्टींच्यामुळे मला या ठिकाणी पाठबळ मिळते. त्यांच्या आशीर्वादामुळे पुन्हा मला या विभागातून जिल्हा परिषद उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी इलेक्शन लढवत आहे. अनेक अनुभव या ठिकाणी मला कोविड सेंटरच्या माध्यमातून मिळाले. मी एक महिलांसाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कोविड सेंटर सुरू असताना वटपौर्णिमेचा उपवास असतो आणि वटपौर्णिमेच्या उपवासा दिवशी माझ्या हॉस्पिटलमध्ये आमच्या कोविड सेंटर 21 महिला या ठिकाणी ऍडमिट होत्या. त्यांनी मला प्रश्न केले की भैया आम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करायची, तो काही काळजी करू का, त्याची देखील मी व्यवस्था करतो. आणि एक झाड कुंडीमध्ये लावून आम्ही वडाचं झाड लावलं आणि खरोखर त्या महिलांना आनंद झाला की कोविड सेंटरमध्ये असून देखील आम्ही वटपौर्णिमेचा उपवास असेल किंवा त्याची पूजा करू शकलो. अशा अनेक प्रकारे आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये गाणे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, योगासारखे प्रशिक्षण असतील, आम्ही टीव्ही पण जोडल्या सगळ्या रूम्स मध्ये. सगळ्या जेवढ्या सुविधा लोकांना देता येईल तेवढ्या आम्ही रुग्णांना देता येईल तेवढ्या आम्ही दिल्या. फूड जेवण असेल, नॉनव्हेज असेल, रोज अंडी असतील, सगळ्यांना मिनरल वॉटर असेल, त्या वेळेला आम्ही प्रोव्हाइड केलं. मुस्लिम समाज आमच्या वडंग्यामध्ये आहे, त्यांनी आम्हाला रोज सकाळचा नाश्ता या ठिकाणी प्रोव्हाइड केला. ते खरोखर सगळ्या गावच्या सर्वांच्या आधाराने मी कोविड सेंटरची चालू केलं, त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालो. आणि रुग्णांना जे आम्ही औषध उपचार केले, जे रुग्ण बरे होऊन जायचे ते आम्हाला काहीतरी देऊन जायचे. आम्ही कधी सगळ्यांना सांगायचं मला मेडिसिन आणून द्या, तेच मेडिसिन आम्ही दुसऱ्या पेशंटला वापरतो. असे आम्ही सायकल ठेवून आम्ही ते कोविड सेंटर जवळ 750 लोकांना आम्ही बरे केले. धन्यवाद सर. पण या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही जाता जाता जनतेला काय आवाहन कराल? खरोखर या घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये या वडंगी जिल्हा परिषदचा मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मला आमदार नक्के साहेबांनी संधी दिली. आणि संधी देत असताना मी जनतेला एवढंच आवाहन करेन की विकासाचा माणूस कोण आहे, जो सातत्याने तुमच्या सर्वांच्या सोबत काम करतोय, सहज उपलब्ध होतोय. प्रत्येकाच्या मी सुखदुःखात या ठिकाणी समाविष्ट झालो. प्रत्येकाला कुणालाही कधी मी दुखवलं नाही. सातत्याने मी प्रत्येकाच्या नजरेसमोर राहिलो. प्रत्येकाच्या अडी अडचणीला मी या ठिकाणी उभा राहिलो. कोणाच्या दवाखाना आरोग्याच्या विषयी, दवाखान्याच्या हॉस्पिटलची कामं असू द्यात, मुख्यमंत्री सहायता निधी असू दे, पोलीस स्टेशनची कामं असू द्यात, महसूल विभागाची कामं असू द्यात, त्या सर्वांच्या ठिकाणी मी उपलब्ध झालो. आणि मला कोणी जरी फोन केला तर मी सातत्यानं त्यांचं काम प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला. या सर्वांचा मला आशीर्वाद म्हणून येणाऱ्या ह्या उद्याच्या 7 तारखेला आपण मला या ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून 1 नंबर, माझा अनुक्रमांक नंबर 1 आहे, मला या जिल्हा परिषद विभागातून संधी मिळावी. मी या वडंगी जिल्हा परिषद मतदारसंघाचं या ठिकाणी मला संधी द्यावी आणि मी या संधीचं नक्कीच सोनं करीन. आणि वडंगी जिल्हा परिषद मतदारसंघ हा जिल्ह्यामध्ये एकदम अत्यंत एक मॉडेल म्हणून मी या ठिकाणी उभा करीन, अशी मी या सर्व या सुज्ञ जनतेला या ठिकाणी मी विनंती करीन.